Hello, future officers. Myself Suraj Thorat and welcome to the Concept Builder Academy. जर तुम्हाला एक्झामिनेशन मध्ये ह्या टॉपिकवर जर क्वेश्चन लिहायला आला तर इथं आन्सर लिहित असताना आपल्याला डायमेन्शन्स बरोबर त्या ठिकाणी सिलेक्टिव्ह जजमेंट देणं सुद्धा गरजेचं आहे. मग जजमेंट ज्यावेळेस आपण प्रोव्हाइड करतो ना, तर फक्त आपल्याला डिफरंट सुप्रीम कोर्टच्या जजमेंटची लिस्ट त्या ठिकाणी प्रोव्हाइड करायची नाही. म्हणजे काय की जजमेंट बरोबर आपल्याला त्याचा सिग्निफिकन्स सुद्धा शो करणं गरजेचं आहे. आता उदाहरणार्थ जर एक्झामिनेशन मध्ये तुम्ही ऑनलाईन स्पीचच्या रिस्ट्रिक्शनवर त्या ठिकाणी डायमेन्शन्स क्रिएट करत असाल किंवा लिहित असताना, तर हे लिहित असताना श्रेया सिंगल केस या ठिकाणी लिहिणं गरजेचं आहे. ठीक आहे. पण हे करत असताना क्रिटिसिझम आणि इन्साइटमेंट जर तुम्हाला दाखवायचं असेल तर केदारनाथ सिंगचं तुम्ही त्या ठिकाणी एक्झाम्पल वापरू शकता, किंवा सुप्रीम कोर्टनं ज्या ठिकाणी क्रिटिसिझम आणि इन्साइटमेंट याच्यामध्ये फरक कशा पद्धतीने केलेला आहे हे केदारनाथ केस मधून आपल्याला लक्षात येतं. सांगण्याचं तात्पर्य काय माहिती का, की जजमेंट ज्यावेळेस तुम्ही यूज करताना इन एक्झाम्पल, तर ते फक्त डेकोरेशन म्हणून यूज करू नका. तुमच्या आर्ग्युमेंटला सपोर्ट करण्यासाठी त्या जजमेंटचा यूज करा. त्या ठिकाणी फक्त सुप्रीम कोर्टच्या जजमेंटचं नाव लिहू नका, त्या जजमेंट बरोबर त्या जजमेंटचं सिग्निफिकन्स सुद्धा शो करण्याचा प्रयत्न करा. जसं मी तुम्हाला या ठिकाणी सांगितलं होतं की ऑनलाईन स्पीच ज्यावर रेस्ट्रिक्शन आणण्यासाठी सुप्रीम कोर्टनं काय केलं होतं, श्रेया सिंगल केसमध्ये त्या ठिकाणी काही गाईडलाईन्स प्रोव्हाइड करण्यात आलेले होते.